तुम्ही किती तास कीर्तनाचा अभ्यास करायला घालवतात? कसं आहे, अभ्यास हा डोक्यात कायम सुरूच पाहिजे असं आमचे बुवा सांगतात. की बाबा मी हे 2च तास अभ्यास करेन असं नसतं. कायम डोक्यामध्ये अभ्यास सुरू पाहिजे आणि अभ्यास सुरू करण्याकरता पुढे काही पुस्तकच असलं पाहिजे, वहीच असली पाहिजे असं नाही. एखादा अभ्यास गुरुजींनी शिकवलेला असतो किंवा आपण काही वाचत असतो. तर हे 4-5 तासांनी, 2 दिवसांनी, आता समजा आपण झोपलोय किंवा पलंगावरती डोकं ठेवलंय आणि ते एखादी गोष्ट आठवते. तर समर्थ ज्याप्रमाणे म्हणतात ना, प्रभाते मनी राम चिंतित जावा, की रामाचा जप तुम्ही करा म्हणजे तुम्हाला प्रभाते त्याचं स्मरण होईल, सकाळी त्याचं स्मरण होईल. तसं तुम्ही जर अभ्यास केलात तर त्याचं स्मरण होईल आणि ते स्मरण होणं, चिंतन होणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे तो अभ्यास डोक्यात कायम तुमच्या सुरूच पाहिजे. त्यामुळे असा एक ठराविक अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला 2 तास बसावं लागतं, हा एक वेगळा विषय आहे रोजचा. पण तो अभ्यास कायमच सुरू पाहिजे, तरच तुम्ही एखादी गोष्ट मांडू शकता समाजासमोर. पण आता सपोज तुम्ही जेनझी आमची पिढी जी आहे ती कन्सिडर केली तर त्या पिढीत ना मुलांना काहीच कष्ट घ्यायचं नाहीये. म्हणजे जे काही मिळतं ते गुगलवर मिळतं किंवा युट्यूबवर मिळतं आणि सगळं सोपं होऊन जातं. म्हणजे जरासं काहीतरी कष्ट घ्यावं लागलं की ते म्हणतात की नाही मला गिव्ह अप करायचंय. तर हा प्रश्न जो आहे तो कीर्तन ऐकून किंवा कीर्तनातून मिटू शकतो का? कीर्तनातून मिटू शकेल, पण ह्याचा जो पाया आहे तो मूळ त्यांच्या पालकांनी, आई वडिलांनी, पॅरेंट्सनी हा जास्त सांभाळला पाहिजे. कारण एक कीर्तन आणि एक कीर्तनकार सगळ्या गोष्टींकरता पुरू शकतो, पण तरी सुद्धा मर्यादा असतात प्रत्येक गोष्टी करता. कीर्तन हे अमर्याद आहे, प्रश्न नाहीये. पण जर तो मुलगा 365 दिवस कीर्तन ऐकत असेल तर हा प्रश्नच येणार नाही. तो कधी ना कधी एखादा दिवस कीर्तन ऐकणार, ते सुद्धा जबरदस्ती ऐकणार. तर त्यावरती तो परिणाम होणार नाही. हा परिणाम तेव्हाच होईल जेव्हा त्यांचे आई वडील कटाक्षाने, त्यांचे शिक्षक असतील, जिथे कुठे ते जात असतील शिकण्याकरता, शिक्षण घेत असतील, लौकिक असेल तर कोणताही कला प्रकार असेल, त्यांच्या हातातली ही गोष्ट आहे. कारण त्यांच्या जवळ ते जास्त मुलं असणार, त्यामुळे त्यांच्या हातातला हा जास्त विषय आहे. म्हणजे आता या विद्यापकने काय करावं की मुलांना व्हॅल्यू एज्युकेशन आणि लाईफ स्किल्स पण कळेल. इतर काय ते गणित शिकवतात, भूगोल वगैरे वगैरे, पण कीर्तन म्हणजे कुठेतरी आपल्याला व्हॅल्यू शिकायला मिळतं, लाईफ स्किल शिकायला मिळतं. तर हे विद्यापकांनी कसं शिकतं? असं आहे, मगाचच एक वाक्य मी परत सांगेन की एखादी गोष्ट मुलांच्या अनुभवाच्या प्रांतात आणून सोडली की मुलं शिकतात. हा साधारणतः एक काय अलिखित नियम असं म्हटलं तरी चालेल. अनुभवाच्या प्रांतात आणणं ती एखादी गोष्ट म्हणजे काय, की बाबा ही गोष्ट का महत्वाची आहे तुझ्याकरता, की बाबा एखाद्या वेळेला असं होतं लहानपणी की बाबा परीक्षेला गेला मुलगा आणि अनुत्तीर्ण झाला, नापास झाला, की बाबा कमी गुण मिळाले, बाबा 25 मार्क्सचा पेपर असेल तर साधारणतः अपेक्षा असते बाबा अगदी 25 आउट ऑफ 25 नको, 25 पैकी 25 नको, पण बाबा 25 पैकी 18, 20 ऍव्हरेज मार्क पाहिजेत. बाबा कमी आले, 12, 13, 14 असे काही गुण आले, अंक आले, तर त्यांना भीती वाटते, मुलांना किंवा वाटावी असा एक हे आहे. आणि मग त्या पद्धतीनं थोडंसं वातावरण बिघडतं की बाबा मला हे जमेल की नाही, जमेल की नाही. आणि एक वेगळी दृष्टी ह्याकडे बघण्याची येते की मला हे जमेल जमेल. आई वडिलांचं आणि शिक्षकांचं म्हणणं ते आहे की आई वडिलांनी आणि शिक्षकांनी त्याच्याकडे ह्या दृष्टीनं हा विषय हाताळला पाहिजे की जेणेकरून आज अनेकांची आत्महत्या करणं, सुसाईड करणं या गोष्टी वाढलेल्या आहेत. कुठलंही क्षेत्र असू दे, मी परत सांगेन, कुठलंही क्षेत्र असू दे, माझी आवड काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. गणितामध्ये 25 पैकी 20 मिळवत, 15 मिळवत, 12 मिळवत वा आउट ऑफ मिळवत हा विषय नाहीये. माझी लौकिक शिक्षण घेतलंच पाहिजे, कोणी गैरसमज करू नये. लौकिक शिक्षण घेतलंच पाहिजे किंवा मी उत्तम शिक्षण, कारण एकदा मनुष्य जन्माला आला की विद्या नावाचं धन हे त्याने प्राप्त केलं पाहिजे, नॉलेज पाहिजे त्याच्याकडे सगळं. पण मला आवड कशाची आहे हे जर त्याला समजलं तर त्यामध्ये तो मोठा होऊ शकतो आणि ही जबाबदारी शिक्षकांची आहे, आई वडिलांची. प्रथमच कीर्तनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही कोणता सल्ला द्याल?
तेवढा तर मी मोठा नाहीये, पण जे गुरुजनांकडून ऐकलंय ते मी सांगेन. प्रत्येक क्षेत्र प्रत्येकाकरता खुली आहेत. असं काही नाहीये की त्या क्षेत्रात कुणी येऊ नये. पण सगळ्यात महत्वाचं, ह्या क्षेत्रामध्ये कीर्तन क्षेत्र असं आहे की मी कुठल्या हेतूने येतोय, माझा हेतू काय आहे, माझी संकल्पना काय आहे कीर्तनाच्या पाठची, मी कशा करता येतोय, मी मला काही प्रसिद्धी मिळावी म्हणून मी येतोय, मला खरंच भगवंताचं नामस्मरण गायचंय, लोकांपर्यंत जे संतांनी कीर्तन नेऊन ठेवलं, प्रचार प्रसार केला तो न्यायचा आहे, का अजून काही पैसे प्राप्त करणं, बिदागी प्राप्त करणं, हा हा हेतू आहे. थोडं स्पष्ट बोलतो, नक्की माझा हेतू काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हेतू एकदा क्लिअर असला, स्वच्छ असला, की मग ह्या क्षेत्रामध्ये कोणी येऊ शकतो. आणि सगळ्यात एकच गोष्ट चैतन्य महाराज देगलूरकरांनी ही गोष्ट सांगितली, ती म्हणजे अभ्यासोनी प्रगटावे. अभ्यासोनी प्रगटावे म्हणजे ज्या क्षेत्रात आपण येतो त्याचा अभ्यास व्यवस्थित करायचा, त्याचं व्यवस्थित नॉलेज घ्यायचं आणि मगच प्रगट व्हायचं, त्याच्या अगोदर प्रगट व्हायचं नाही. कारण अर्धवटाला कोण विचारणार, अर्धवट एखादा जो असतो हाफ नॉलेज, त्याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे नवीन जे कोणी येणार या क्षेत्रामध्ये त्याने निष्ठेनं या कीर्तनामध्ये यावं आणि प्रेम करावं. आपण एखाद्या वस्तूवरती मोबाईल घेतला की आपण त्याला कसं जपतो, की तो पडू नये, काही होऊ नये. एखादी गोष्ट आपल्या जवळ असेल, आपले कपडे असतील, अगदी ती निर्जीव गोष्ट आहे की त्याचा काही अर्थ नाहीये त्याला, पण तरी सुद्धा आपण त्याला जपतो. मग आपण ज्या क्षेत्रात येतोय ते अतिशय सजीव आहे, तर त्याला आपण किती जपलं पाहिजे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली पाहिजे. हो, हे एकदम बरोबर आहे. पण आता हेच आम्ही डेली लाईफ मध्ये, आता आमचं सायकल कसं आहे, 9 to 7 तुम्ही म्हटलं की कामाला जातात लोक, म्हणजे एवढा वेळ मिळत नाही मुलांना शिकवायला किंवा काय म्हणतात, आई वडिलांना पण वेळ मिळत नाही एवढा की भगवंताचं नाम घ्यायला. कशा म्हणतात की अरे नामस्मरण किती वेळ करणार, काय करणार, म्हणजे हे आता कसं करू शकता आपण, म्हणजे एक तुम्ही टाइम टेबल देऊ शकतात का नाही, दिवसाचा? असं नाहीये. टाइम टेबल प्रत्येकाचा विषय वेगवेगळा आहे. प्रत्येक माणसा जसं हाताची बोटं सारखी नाही, याप्रमाणे जीवनात प्रत्येक माणसाचं शेड्यूल हे वेगवेगळं आहे. कोणाचा व्यवसाय आहे, कोणाची नोकरी आहे. सगळ्यात महत्वाचं, मी कुठून सुद्धा येईन ते पहिले भेटेन माझ्या देवाला. जसं आपण राम पहिले आले आणि पहिले कोणाला भेटले, त्यांच्या कैकेयी मातेला भेटले. सगळ्यांची अपेक्षा होती पहिले कौशल्य मातेला भेटतील, पण जसा राम जो भगवान विष्णू नारायण आहे, प्रत्यक्ष विष्णू नारायण, मुख्य नारायण, त्याचे सगळेच जण लेकर आहेत. त्यामुळे हा माझा आणि तो परका असा विषय देवाच्या समोर नाही. त्यामुळे ते पहिले कैकेयी मातेला का भेटले, सगळेच जण त्यांचे आहेत. आपल्या व्यक्तीला पहिलं भेटणं म्हणजे काय, की तिनं मला वनवासात पाठवलं म्हणून मी मोठा झालो, अशी एक भावना रामांची आहे. त्यामुळे राम उत्तम पुत्र कसा हे त्यांनी दाखवून दिलं. ह्या पद्धतीनं जीवनामध्ये सुद्धा अशाच गोष्टी आहेत. आवड निर्माण होणं हे काही एका दिवसाचं काम नाहीये. असे अनेक दिवस आपण जर त्याकरता झटले तर आपली आवड निर्माण होईल परमार्थाविषयीची. आणि त्याचं शेड्यूल वगैरे असं काही नाही. आपण पहिले यायचं, कुठूनही नोकरी धंदा व्यवसाय करून आलो, आधी जाण्या अगोदर कुठेही आपण जातो तेव्हा भगवंताला नमस्कार करून जायचं. जे आपल्याला काही त्याचं स्तुती, कारण स्तुती कोणाला आवडत नाही, स्तुती प्रत्येकाला आवडते. पण आमचे गुरुजी सांगतात स्तुती ही विष आहे, बरं का, मनुष्याकरता, पण भगवंता करता नाही. आपण भगवंताची स्तुती करू शकतो. देवाला जाताना हाक मारायची की तुझ्या कृपेने आमचा दिवस चांगला जाऊ दे, आणि आलो परत की बाबा आपल्याला जे काही येतंय ते आपण भगवंतासमोर, देवासमोर, आपल्या देवघरामध्ये बसून शांत बसावं. दिवसभराची जी काही कटकट आहे त्याने दूर व्हावं आणि देवासमोर शांत बसावं, बस एवढंच. एवढं केलं तरी फार आहे असं म्हणू शकू. ओके. कीर्तन प्रवासातून मिळालेला एखादा संदेश किंवा अनुभव तुम्ही प्रेक्षकांशी शेअर करू शकतात? बरेच अनुभव आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा की आपण धर्मांवरती आक्रमण आणि धर्मातल्या अनेकांवरती कसं बाटवलं जातं, काय होतं, अशा अनेक आपण गोष्टी ऐकतो. तर कीर्तनाचा उद्देश हाच आहे की धर्म टिकणे. कीर्तनामुळे, अध्यात्म श्रवणामुळे, प्रवचनामुळे, वेदांच्या अध्ययनामुळे, अनेक गुरुजी मंडळी, पुरोहित मंडळी आहेत, त्यांच्यामुळे हा धर्म टिकतो. मग धर्म टिकेल अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत, हे माझं सांगणं आहे. की अनेक गोष्टी आपण बघतो की धर्माला काळीमा फासणं, ज्याला आपण म्हणतो, की तुमच्या संस्कृतीमध्ये अशा गोष्टी घडल्या की बाबा कुठल्या बाईला मुलीला पळवलं, काही अनेक वाईट वाईट गोष्टी ह्या समाजामध्ये होतात. तर त्या समाजामध्ये कोणत्या गोष्टीने त्या टाळल्या जातील की ह्या होणारच नाहीत,
या प्रकारे आई वडिलांनी आपल्या मुलाला सांभाळावं. जास्तीत जास्त आपण आपला नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून, कारण समर्थांनी सांगितलंय प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका. परमार्थ करायचंय पण आधी प्रपंच व्यवस्थित करायचंय. का? त्यांनी केला नाही कारण त्यांना आवश्यकता नव्हती, कारण त्यांचा परमार्थ योग्य होता, उत्तम होता. पण आपल्याला परमार्थ उत्तम करण्या अगोदर प्रपंच उत्तम केला पाहिजे. लौकिक जीवन जे आहे आपलं, संसारात जो आपण अडकलेलो आहोत तो आपण उत्तम केला तर परमार्थ आपल्याला जमेल. आणि एकदा मनुष्य परमार्थात असला की, एक वाक्य आहे, परमार्थात आपल्याला रिटर्न तिकीट नाही. परमार्थात एकदा आपण शिरलात की तुम्ही परत भगवंताच्या जवळ एकदा गेलात की भगवंतापासून तुम्ही बाजूला जाऊ शकत नाहीत, असा तो महिमा आहे भगवंताचा. त्यामुळे एकदा मनुष्य त्याच्या संगतीत असला, संतांच्या भगवंताच्या सान्निध्यात असला, देवाच्या नामस्मरणात असला की तो वेगळ्या वळणाकडे जाणार नाही. आणि हाच संदेश मला वाटतं आता 2024 मध्ये दिला पाहिजे, की प्रत्येक कीर्तनकाराने दिला पाहिजे. आणि तो मी देतो की प्रत्येकाने भगवंताच्या सान्निध्यात, भगवंताच्या नामात आपली जी संस्कृती, आपला जो धर्म आहे तो कसा टिकेल. लक्षात घ्या, आपण जे काही आपलं जे 70, 80, 90 वर्षाचं जे काही आयुष्य आहे, लाईफ आहे, तुम्ही मरणार, दुसरी पिढी येणार, ती मरणार, नवीन पिढी येणार. तुमच्यावर काही धर्म अवलंबून नाही. पण भगवंताला जरी एखादी नोंद भगवंत घेईल की बाबा नाही, ह्याने 70, 80 पूर्ण आयुष्यामध्ये, वर्षामध्ये ज्याने एखादी चांगली गोष्ट केली आणि ज्याने धर्म टिकला, म्हणून चांगल्या काळामध्ये जो धर्म पाळतो, वाईट काळामध्ये धर्म त्याला सांभाळतो. म्हणून आपला धर्म हा एकच आहे, संस्कृती टिकवणं, हिंदू धर्म टिकवणं, हिंदू धर्माकरता जगणं आणि भगवंताच्या नामस्मरणात कायम असणं, हेच माझं सांगणं आहे. तुम्ही एवढा वेळ काढला म्हणून मी तुमचा धन्यवाद म्हणते. हो. आणि यापुढे सुद्धा तुम्ही जिथे कुठे जाल तसंच तुमचं कीर्तन मोठं होऊ दे आणि तुम्हाला खूप यश मिळू दे, हीच गोवन ध्वनीची इच्छा आहे. हो, धन्यवाद. धन्यवाद.